हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि ना त्या दिवशी छोलेची भाजी केली होती ना, इतकी आवडली सगळ्यांना, तर म्हणे आज पण छोलेच कर. मग रात्री भिजवले छोले आणि शिजवून घेतले छान कुकरमध्ये, ते हळद आणि मीठ घालून. त्यानंतर इकडे फोडणी दिलेली आहे, लसणाची पेस्ट घातलेली, त्यानंतर कढीपत्ता आणि जिरे मोहरीची फोडणी दिली, हळद घातली आहे, लाल तिखट घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे. छोले मसाला घालायची अजिबात गरज नाही आहे. गरम मसाला इतका छान आहे ना माझा, त्यामुळे छान असा टेस्ट येतो आणि छोले मसाला घालायची अजिबात गरज राहत नाही. तर आता इकडे फोडणी वगैरे आपली तयार झालेली आहे छान. आणि त्यामध्ये आपल्याला आता छोले जे उकळलेले होते ते घालून देणारे, ग्रेव्हीसारखीच करणारे आज भाजी. आणि छान 5-7 मिनटं उकळून घेणारे, नंतर वरून कोथिंबीर घालायची आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर चला इकडे आता टिफिनची तयारी तर झालेली आहे माझी. त्यानंतर बाकीचाही स्वयंपाक आवरून घेतला आणि आता दुपारचे 11:30 वाजलेले आहेत आणि राजला सोडून आले मी शाळेत. त्यानंतर म्हटलं आता हे डीप क्लीन करून घेऊया. म्हटलं किचन ओटा वगैरे ते सगळं क्लीन करायचं राहिलं होतं माझं आणि पोळपाट वगैरे मी धुवून ठेवलं होतं त्या ठिकाणी, तर ते आता मध्ये ठेवून दिलं. त्यानंतर मग आता किचन ओटा गॅस वगैरे स्वच्छ करून घेते आणि नंतर मग जेवणाला वगैरे बसता येईल म्हटलं आपल्याला. कारण कामं जर का तशीच पडलेली असली ना, तर मला जेवणही जात नाही. त्यामुळे मग मी सगळं क्लीन करते आधी आणि त्यानंतरच जेवणाला बसते. तर इकडे आता किचन ओटा गॅस साफ करून घेते आणि त्यानंतर मग पुढचे जेवण वगैरे काय असतील ते कामं करणार आहे. आणि मला ना खूप दिवसांपासून म्हणजे जे मला फळी शोधायची होती माझी, जी कामं वगैरे करताना, म्हणजे फर्निचरचं जे काम चालू होतं ना, त्यावेळेस एक फळी उरलेली होती आणि ती मी कुठेतरी ठेवून दिली होती सामानात. मला ती मिळतच नव्हती. तर म्हटलं चला ती पण मला शोधायची आहे. आणि आपले हे पिस्ता शेल्स पण पडलेले आहेत माझ्याकडे अजून, तर ते पण मला आता वापरायचे आहेत. म्हटलं बरेच दिवस झाले त्यांना सांभाळून ठेवलं आहे मी आणि ते पण वापरूया म्हटलं आज आणि काहीतरी DIY तुमच्याशी शेअर करूया म्हटलं. तर मग आता म्हटलं चला आधी कामं करून घेऊया, कारण एकदा का बसलं ना मग 1-1.5 तास कुठे निघून जातो काही बनवताना तर कळतच नाही. त्यामुळे मग सगळं आधी क्लीन करून घ्यायचं आणि त्यानंतरच मग आपल्या आवडीच्या कामाला आपण लागायचं. तर आज मी बाल्कनी पण साफ केली होती सकाळी आणि त्यामुळे मला अजूनच उशीर झाला होता. तर ते काही तुमच्याशी शेअर केलं गेलं आणि सकाळी सकाळी उठले आणि आधी बाल्कनीच साफ केली होती मी. तर म्हटलं चला आता इकडे सगळं क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग डायनिंगचा एरिया तो पण मला क्लीन करायचा आहे. कारण इकडे पण कसं आहे ना, की जरी आपण असं म्हणजे रोज जरी साफ नाही केलं तरी चालतं, पण जे त्याच्यावर ठेवायचे जे मॅट आहेत ना, ते पण पुसून घ्यायला लागतात. आणि धूळ वगैरे ते बसतेच ना, मग आपण रोजच्या रोज तर आपण काही करत नाही, पण एक दिवसाआड मी करत असते. मग आता ते पण मला क्लीन करून घ्यायचे होते व्यवस्थित आणि टेबल पण व्यवस्थित पुसून घ्यायचा होता, चेअर पुसून घ्यायच्या होत्या आणि टेबलाच्या खालचा जो भाग आहे ना, तिथेही धूळ वगैरे बसते, तर तोही क्लीन करून घ्यायचा होता. तर कारण कसं आहे ना, की मोठं घर आपण जर का आपल्याला वाटत असेल, की मोठं घर आहे आणि आपण खूप साऱ्या बायका लावून करून घेऊ, पण तसं काही नसतं. एक वेळ येतो, की बायका पण पाहिजे तसं करत नाही. खूप क्वचित बायका असतात, की ते छान क्लीन असं काम करतात. पण मग प्रत्येक गोष्टीसाठी बायका लावणं आपल्याला नाही परवडत आणि आपल्यासाठीही ते चांगलं नसतं. आपला व्यायाम होत असतो. आपण थोडीफार घरातली कामं केली, की इतर कामांसाठी ठीक आहे, धुणं, भांडी वगैरे किंवा काय लादी वगैरे त्यासाठी. पण मग सगळ्याच कामांसाठी बायका लावायला परवडत नाही आणि आपण जे स्वच्छ करतो ना आपलं म्हणून, तसं काही बाहेरचे करत नाही. कारण त्यांनाही दिवसभरातनं खूप सारे कामं असतात आणि प्रत्येकीकडे जाऊन त्यांना तेच काम करायचं असतं. त्यामुळे ते पटापट करून निघतात. तर मला तरी असं वाटतं. तर या ठिकाणी आता ना चेअर वगैरे पण साफ करून घेते आणि मागे पुढे सरकवताना त्या ठिकाणी हात वगैरे उठलेले असतात. मग ते पण क्लीन करून घेत असते मी. त्यानंतर हा जो खालचा पोर्शन आहे ना टेबलाचा, त्या ठिकाणी पण धूळ होत असते आणि ते पण मग पुसून घ्यायला लागतं, कारण आपल्यालाच ते बघायला चांगलं वाटत नाही. तर म्हटलं चला आज ना सगळं डीप क्लीन करून घेऊया म्हटलं. आता इकडे आमच्या बेडरूमकडे वळली आहे. तर मुलांचा रूम कसा आहे ना, मुलांना मी सांगितलं आहे की त्यांचं रूम त्यांनी आवरायचं आहे. म्हणून मग ते बेडशीट वगैरे व्यवस्थित करून देतात आणि पांघरायचे जे ब्लँकेट वगैरे त्याचे ते घड्या वगैरे घालून व्यवस्थित ठेवतात. पण मग इकडे आता माझा रूम आवरायचा राहिला होता. मग मी इकडे बेडशीट वगैरे व्यवस्थित करून घेतलं आणि जे काही एक्स्ट्रा वस्तू आम्हाला लागतात काही वापरताना, म्हणजे प्रेस वगैरे किंवा काही इतर वस्तू, तर त्या पण अशा वर पडलेल्या मला अजिबात आवडत नाही. मी त्या लागलीच वेळच्या वेळी मध्ये ठेवते. त्यानंतर इकडे आता हा कॉमन जो सिंक एरिया आहे ना, तर इकडे आली आणि इकडचा जो मिरर आहे तो थोडा खराब झाला, तर त्यासाठी हे वायपर आणलं आहे मी. खूप छान आहे आणि 2 in 1 येते. तर एका बाजूला असं सॉफ्ट आहे आणि एका बाजूला थोडंसं हार्ड आहे. त्याने छान असा क्लीन होऊन जातो. कोलिन मारलं ना तर मिरर खूप सुंदर असा क्लीन होतो. त्यानंतर ही फळी शोधलीच मी शेवटी आणि म्हटलं चला आता आज काहीतरी ना मस्त असं DIY करू म्हटलं. तर या ठिकाणी ह्या ज्या तुम्हाला दोऱ्या दिसत आहेत ना, तर त्या काही म्हणजे
कागदाच्याच आहेत त्या. आपण जे ब्लिंकिट वगैरे किंवा झोमॅटोवरून जे मागवतो आपण सामान, त्यावेळेस ज्या पिशव्या मिळतात आपल्याला कुरिअरच्या, तर त्याच्या मी त्या काढून घेतल्या आहेत. आणि खालची पिशवी तर आपली काही कामाचीच नसते, ती कागदाचीच असते. मग मी ते बंद काढून घेतले आणि म्हटलं त्याचं काहीतरी करता येईल. तर या ठिकाणी आता मी ना असं वेल तयार करते आहे. आणि तर म्हटलं ते चिकटून घेऊया आपण. तर ग्लूच्या मदतीने ते या ठिकाणी आता चिकटून घेणार आहे. आणि दिसायलाही छान दिसत होतं, म्हणजे कलर वगैरे करायची काही गरज नव्हतं. त्याला असा खाकी कलर असतो त्या पिशव्यांना. आणि ते बंद पण त्याच कलरचे असतात, पण थोडेसे हार्ड असतात आणि छान असतात ते. मला आवडले. मग म्हटलं काहीतरी करता येईल याचं. तर मी काढून घेतले. 2 पिशव्या माझ्याकडे होत्या. सामान मागवलं होतं मी किराणा वगैरे, तर त्यासाठी. आणि मग ते आता काढून घेतल्या आणि म्हटलं चला इथे यूज करता येतील आपल्याला. आणि ही जी फळी ना, तर खालचा बेस असा प्लायवूडचाच आहे त्याचा. आणि कलरही डार्क आहे, त्यामुळे म्हटलं त्याला काही कलर वगैरे करायची आपल्याला काहीच गरज नाही आहे. तर मग मी डायरेक्टच त्याच्यावर करायला घेतलं. तर या ठिकाणी आता बघा आपण असं अशा पद्धतीने चिकटून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग जे पिस्ता शेल्स आहे ना, तर ते मी त्याचा फुलाचा आकार तयार करणार आहे. तर इकडे आता एक्स्ट्रा जी होती ती कापून घेतली मी. आणि एक थोडं मोठं करणार आहे, फांदी म्हणूया आपण त्याला. आणि एक थोडी छोटी करणार आहे, म्हणजे दिसायला छान दिसेल ती. तर या ठिकाणी आता ग्लू लावून घेतला आहे मी सगळीकडे. तर थोडीशी हार्ड असते ना ती, तर त्यामुळे थोडं चिकटायला थोडासा प्रॉब्लेम होतो. तरी पण या ठिकाणी आता चिकटली ती, एकदा का लागली की मग काही टेन्शन नाही. आणि वरून आता पिस्ता शेल्सचं असं फ्लावर तयार करणार आहे. आणि बाकी काय म्हटलं त्याचं वेगळं काही करता येणार नाही. तर या ठिकाणी फ्लावर तयार करून घेते मी आता. होते माझ्याकडे, तर ते लावून देते आणि दिसायलाही छान दिसेल म्हटलं. आणि ते जरा मिरर लावल्यामुळे जरा चमकेल पण म्हटलं. तर या ठिकाणी आतमध्ये लावून दिलेत ते. आणि आता ज्या फांद्या आपण तयार केलेल्या आहेत, तर त्याच्यावर काहीतरी खाली पानं वगैरे करूया म्हटलं. तर ते पिस्ता शेल्सनेच करणार आहे. तर छोटे जे मीडियम साईजचे पिस्ता शेल्स आहे, तर ते दोघं बाजूने आपण लावून घ्यायचे. तर हे बघा इथे असं ठेवून दाखवते मी तुम्हाला. अशा पद्धतीने लावून घ्यायचे आपल्याला गोंदच्या सहाय्याने. तर दिसायलाही छान दिसेल आणि सिंपल आणि सोबर दिसेल म्हटलं. तर या ठिकाणी माझ्याकडे ना फॅब्रिकचा कलर होता आणि डार्क कलर होता. तर म्हटलं फ्लावरला थोडासा वेगळा कलर येण्यासाठी त्यावर मी डॉट डॉट असे ठेवून दिले आणि दिसायला खूप छान दिसत होतं. तर या ठिकाणी आता आपली फ्रेम तयार झालेली आहे आणि अशीच आपण लावू शकतो भिंतीवर. आणि असं छोटंसं हे DIY तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर का थोडा पण तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला जाता जाता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका फ्रेंड्स. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.